याची प्राईस किती आहे 4600. सो मित्रांनो बघा एवढ्या शेड्स असं केलं आणि फायनली ही जी टॉपची शेड आहे ही बघा दिसलं की मॅच झाली आहे. नागडं फिरायची पाहिजे आता कपडे घालत नको. गुड मॉर्निंग, वेलकम टू माय ब्लॉग. हॅपी थर्सडे. आज थोडं लेट उठलो आहे कारण मनसोक्त मला स्वतःला टाईम द्यायचा होता म्हणून मी झोपून राहिलो. पण ही बघा ही पण उठली पण ओवीला बरं नाही आहे. काय झालं ओवीला? उलटी होते उलटी. म्हणून आज ओवी शाळेत जाणार नाही आहे पण आज आराम करणार आहे आणि मी पण आराम करणार आहे. हे बघा आता मी हे खातोय लो तेलवाला बेसन पोळा. थोडंसंच आहे ना पण लई शहाणे नाही. स्वतःची काळजी घ्या तब्येतीची. मला सांगते माकड इच्छामुळे स्ट्रेस झालाय कोविडमुळेच. सो आता हे खाऊन मग गाडी घेऊन जायची आपल्याला. तुम्हाला माहिती आहे कलर करायला. कलर विच कलर? रेड कलर. चला केलं आता सगळं सांगत बसायला. चला बाय 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 बाय. नाश्ता करून झालाय. गाडी न्यायची होती आधी परत कवर टाकला गाडीवर. पण आधी बायकोला काय काय सामान पाहिजे कारण उद्या जाणार आहे बायको एका सेमिनारला. तिथे तिला ती कुकी बिक्की घेऊन जायचं काहीतरी. आता चाललोय पहिले ते आणून दे ना मग बाईक टाकणार. जाम वेळ जाणार आहे. मित्रांनो मी आधी आलो आहे पुराणिक विजन सेंटरमध्ये. ओवीचा चष्मा नीट करायचा आणि ऊन एवढं आहे. सो ओवीचा चष्मा रिपेअरिंगला देऊन मी स्वतःसाठी आता एवढं ऊन असल्यामुळे एक असा गॉगल टेस्ट करतोय. बघूया आता कसं वाटतंय. प्लेनमध्ये बघतो प्लेन. मित्रांनो हा मला खूप आवडला होता पण हा लयच मागे यार. मग डे अँड नाईट चष्मा म्हणून घ्यायचा अर्थ नाही ना म्हणून. याची प्राईस किती आहे 4600. एवढा नको बाबा. सो फ्रेंड्स ओवीचा चष्मा तर रिपेअर झाला आहे फ्री ऑफ कॉस्ट. पण माझं आउट ऑफ रेंज होतं. मन तर होतं घ्यायचं. ओके तो फायनली माझ्यातला मिडल क्लास माणूस बाहेर आला आहे आणि हा 300 रुपयाचा चष्मा घेतला आहे बघा इथून जोंधळ्याच्या समोर जोंधळ्याच्या बाजूला. कसं वाटतं सांगा. तर बेकिंग चालू झालं तर या दुकानात अजून किती फेऱ्या मारत नाही. गरमी चालू झाली मित्रांनो आणि कलिंगड खायचा सीझन आला आहे. कसे आहे दादा? 70 है. 120 है. हा 60 नाही का? लो नाही दुकानात किराणा दुकानात आहे. मी हे करायला काहीतरी वेगळीच मजा येते का माहिती नाही. मसूर आहेत डाळ नाही सॉरी पावडर बघ किती. ओके सामान घरी दिलं. आता चाललोय माझ्या बेबीला घेऊन फायनली कलरिंग करायला. पण आता ती गाडी सोडायला आणि सगळं करायला किती वेळ लागतं माहीत नाही. मग घरी येऊन जेवणार म्हणून एक केळं आणि थोडं ताप ठेवलं कारण माझा भरपूर वेळ लागला. आणि आता 12 त्याने कालचा व्हिडिओ पोस्ट झालाय नक्की जाऊन चेक करायचं. ओके फ्रेंड्स सो मी इथे आलो होतो आणि आता इथून इथे कलर मारून मिळतो बनवून मिळत नाही. मग कलर बनवायला तर बघ आता कलर मारला बघितला का. सो आता कलर बनवायला मला जायला बघले लागते सोनारपाडाला. नंतर मग एक गाडी खोलणारा पण बघायचा. मग आता मग कदाचित मी माझ्याच घरी जाईन. तिकडे जो असेल त्याच्याकडून खोलून घेईन. तर मित्रांनो आता आलं आहे सोनारपाडा येथील श्री कृपा एंटरप्राइजेस. इकडे कलर बनवून मिळणार आहे आपल्याला. हा कलर बनवून घेणार मग तो त्याला ह्याला आणि ह्याला पेंट करणार. सो मित्रांनो बघा आता असा कलर कुठे गेला. कलर बनवण्यात येते. हा कलर आहे. हा बघा तो तिकडे आता असा चुकून मग मॅच करणार.
सो मित्रांनो बघा एवढ्या शेड्स असं केलं आणि फायनली ही जी टॉपची शेड आहे ही बघा दिसलं ती मॅच झाली आहे कुठे इकडे. सो तुम्हाला पण असं कुठला तुमच्या गाडीला आणि अजून कशाला कलर मारून पाहिजे असेल तर इकडे नक्की या. इकडे सगळे कलर्स अवेलेबल आहेत. सो मित्रांनो गाडीने भरपूर नाचवलं. आधी कलर करायला तिकडे मग पेंट करायला इकडे आणि खोलाला वेगळीकडे आलो आपण आता. खोलाला बघा इकडे आलो आहे बघा हे शॉप आहे आणि आता बेबीला सोडून चाललं आहे. आता गाडी डायरेक्ट उद्या भेटणार आहे मेक ओव्हर होऊन. सो खूप मेहनत केली आहे तिच्यासाठी. बघू. बाय बेबी उद्या भेटूया. चला थँक्यू बाय बाय. फोटो बघा किती मस्त आहे महाराजांचा एक नंबर. आता मी ॲक्च्युली चाललो आहे चालत घरी. आज भरपूर दिवसांनी चालत चाललो आहे ब्रिज खालून स्टेशनला. इकडे काय काय मिळतं ना सगळंच घेऊन जायचं वाटतं. हे बघ मोबाईल रिपेरिंग घड्याळ काय घेऊ तसं आहे. भरपूर दिवसांनी एवढं चाललं तर चायला दम आणि भूक दोन्ही लागले. सकाळपासून फक्त बेसनाचा पोळा केळं एक आणि छासवर आहे. चला आता मी स्टेशनवरून डायरेक्ट रिक्षाने घरी. हा बघा कुठे बसून चालत इथे बसून इथे बसून. आहे ना गरमी आहे पण तेच तर नागडं फिरायची पाहिजे आता. कपडे घालत नको आता. 10 मिनटं थांबू शकत नाही खरं तुम्ही. हां एवढी ताकद आली तुमच्यात आता. हां पाणी बिणी आणायचं लवकर प्यायला लवकर. उन्हातून आलोय मी समजलं. माकड तोंडे हे असं का करून ठेवली खिडकी. हां जेवले तुम्ही का नाही जेवले. बरं नाही वाटत आहे. भूक नाही लागली ओवीला भूक नाही लागली मग मला पण भूक नाही आता. खाऊ की नको मग. एवढी मला प्लेट वाढली बघा. कोण तुम्ही ना तरी मी माफ करतो. आय फॉरगिव्ह. सो मी आता जेवून घेतोय. दमलं उन्हातून चालत आलो. खूप पण येते आणि आज जेवायला आहे पनीर राजमा भाकरी आणि सलाड. या जेवायला. गुड इव्हनिंग गाईस. आणि आज व्ह्यू बघा किती मस्त आहे. बांबू इग्नोर केले तर तो समोरचा डोंगर आज दिसतोय म्हणजे क्लायमेट चांगलं आहे. एवढे दिवस दिसतच नव्हता. डोंगरावर एक मंदिर आहे. अशा व्ह्यूमध्ये काम करायला खूप मजा येते. खाडी पण मस्त दिसते आज. क्लिअर आहे. ऊन एकदम परफेक्ट आहे. चला आता कॉफी पितो आणि ऑफिसच्या कामाला बसतो. कसं झोप लागली. ओके फ्रेंड्स आता वाजले 7:30. आता लगेच जेवून घेतो. 7:30 वाजून गेले. 7:30 वाजून गेले. सो आता आम्ही जेवून घेतो आणि मी आता खूप एक्सायटेड आहे कारण माझ्या गाडीला एवढ्यात कलर लागून झाला असेल. वाव उद्या बघायला मिळणार. मी पण बघेन. आणि आता ओवीला पण एकदम बरं वाटतं ना आता. सो ओवी उद्या परीक्षा ओवीची आणि प्रणिता तिकडे बनवते कुकीज. उद्या सेमिनार आहे. तिला सगळं माहिती आहे. हां बोल काय आहे उद्या मम्मीचा सेमिनार. हां मग काय करणार आहे तिकडे. तिकडे वाशीला जाऊन खाती करणार. वाशीला जाऊन काहीतरी करणार आहे. सो आता हा दिवस मी इथेच एंड करतोय आणि ओवी आता फ्रेश येतो. ओवी ब्लॉग एंड करेल. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा तुमचा आवडता चॅनल सगळं मराठी. तोपर्यंत मी ओवी सावंत आणि माझा परिवार तुमची रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. सी यू टुमॉरो.